तर या मीटमध्ये आपलं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. आणि तसं पाहिलं तर हा एक आगळा वेगळा प्रोग्राम आहे. प्रोग्राम म्हणण्यापेक्षा एक महत्त्वाची गोष्ट जी शेअर करायची आहे आपल्यासोबत, की ही जी संकल्पना पहिल्यांदा मांडल्या गेली 1996 मध्ये. 1996 मध्ये कल्पना मांडायचा अवस्था अशी होती, की आपण वैद्यकीय व्यवसायामध्ये आपण ट्रीटमेंट देतो, खरंच आपण लोकांना दुरुस्त करतो का? की सध्या ज्या काही उपचार पद्धती चालू आहेत, ज्या काही चालू आहे, आपण खरंच त्यांना दुरुस्त करतो का? प्रामाणिकपणे पहा, की झोपेच्या गोळ्या देऊन झोप आणून जर का आपण त्यांना दुरुस्त करतो का? किंवा पेन किलर देऊन त्यांना दुरुस्त करतो का? जेव्हा या प्रश्न उत्तर मनापासून ॲज अ डॉक्टर म्हणून शोधायचा प्रयत्न केला, आपण फक्त तात्पुरते उपचार करतो. आणि जेव्हा तात्पुरते उपचार करतो, खरंच आपल्याला प्रामाणिकपणे आराम मिळतो का? की खरंच आपल्या मनाला समाधान मिळतं का? उत्तर नाही मिळायला लागलं. आणि त्यापेक्षा मी स्वतःच्या जीवनामध्ये हे करायला लागलो, आतमध्ये पाहायला लागलो, त्याला कळलं की आपलेही तर प्रॉब्लेम असेच आहेत. आपण केवळ गोष्टी करतो किंवा आपण एक डॉक्टर म्हणून लोकांसमोर प्रेझेंट करतो, पण इंटरनल प्रॉब्लेम्स आपलेही तसेच आहेत. आणि जेव्हा जास्तीत जास्त आपण जेव्हा एक्सप्लोर करायला लागलो, जेव्हा हे नवीन नवीन शिकणं सुरू झालं, त्याला कळायला लागलं, अरे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये त्याला चांगली करणारी ताकद असते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये अशा जगातला एकही व्यक्ती नाही ज्यामध्ये तो स्वतःला दुरुस्त करू शकत नाही, की स्वतः इव्हन प्रत्येक सेलमध्ये स्वतःला दुरुस्त करण्याची ताकद. पण ही ताकद कधी एक्सप्लोर केल्या गेली नाही आपल्याला. हे कधी आपल्याला कोणी सांगितलं नाही आपल्याला स्वतःला कसं चेंज करू शकतो. आणि मग त्या वैद्यकीय व्यवसायामध्ये तुम्हाला सगळ्यांना सफरिंगला तोंड द्यावं लागतं. आणि सफरिंगला जेव्हा तोंड देता देता जर काही आतली ताकद आपण विकसित केली आणि चेंज आणू शकलो, आपण चेंज नाही आणू शकणार का? तर ह्या छोटा सिंपल कन्सेप्ट घेऊन आम्ही पहिल्यांदा ही कार्यशाळा किंवा हे विकसित केलं. का नाही आपण हे जे वैद्यकीय शास्त्र आहे, हे जे बाकी सगळ्या कोविड स्टडीज आहे, लोकांपर्यंत का नाही पोहोचलेलं पाहिजे? लोकांपर्यंत शेवटी गोळ्यात पोहोचायला पाहिजे का? औषधात पोहोचायला पाहिजे का? जर काही त्यांच्या अंतर्गत यंत्रणा जर का विकसित करू शकलो आपण, तर आपण सुंदरपणे चेंज आणू शकतो. आणि जसं जसं हे कळायला लागलंय, तसं तसे आणखीन या मार्गावर पुढची प्रगती सुरू झाली. आणि आम्ही अशा कार्यशाळा घ्यायला लागलो, की सोप्या शब्दात लोकांपर्यंत पोहोचून लोकांची ताकद विकसित करून त्यांना दुरुस्त करता येईल का, हा याचा बेस होता. आणि जेव्हा हा बेस पुढे पुढे समजायला लागला, पुढे पुढे कळायला लागला, ते अतिशय इफेक्टिव्ह पद्धतीने कळायला लागलं. आणि आता ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून आणखीन सुंदर पद्धतीने कळायला लागलं. आणि जेव्हा काही काही लोकांमध्ये जेव्हा बदल पाहिलेत आणि जे अनुभवलेत, तर येस, इट इज ट्रिमेंडस रिकव्हरी पॉसिबल. आपल्या प्रत्येकामध्ये ट्रिमेंडस रिकव्हरी पॉसिबल. मोठमोठ्या प्रॉब्लेमला आपण मात करू शकतो आणि स्वतःला दुरुस्त करू शकतो. हा या सगळ्या गोष्टीचा बेस आहे. आणि हा बेस जर का आपल्यासमोर आणता आला आणि ते चेंजेस करता आले, तर आपण निश्चितपणे दुरुस्त करू शकतो. हे कळायला लागलं. बऱ्याचशा केसेस पाहायला लागलो, बऱ्याचशा लोकांच्या संपर्कात राहायला लागलो, बरेचसे साधारण मोर दॅन 3,000 ते 4,000 लोक या ट्रेनिंगमधून गेलेत आतापर्यंत. आपण याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या मिळाल्या. ज्यांनी ट्रेनिंग घेतले, ज्यांनी प्रामाणिकपणे ते फॉलो केलं, त्यांना खूप रिझल्ट मिळाले. आणि फेल्युअरचं जेव्हा कारण मिळालं, त्यावेळेला केवळ एक छोटासा वर्कशॉप म्हणा किंवा छोटासा एक पॅटर्न म्हणून समजा शिकायचा प्रयत्न केला, तर आपल्याला रिझल्ट मिळत नाही. जेव्हा हे जे आपण ट्रेनिंग घेतो, हे ट्रेनिंग आपण जीवनाचा समजा भाग अंतर्भूत केला, तर आपण रिझल्ट खूप चांगले मिळू शकतो. मला स्वतःला मिळाले. सगळ्यात फायदा कोणाला झाला? मला स्वतःला झाला. कारण जेव्हा आपण कोणाला ट्रेनिंग देतो, त्या सगळ्यात फायदा आपल्याला मिळत असतो. आणि बऱ्याच प्रॉब्लेम पासून आपण स्वतःला वाचवतो. जो फायदा मला झाला, तो फायदा आपल्याला होऊ शकतो. आणि हा आपला जेव्हा व्हायचं हे कळायला लागतं, तेव्हा आपण खरोखर आपल्याला चांगलं वाटायला लागतं. तर एक छोटंसं आपल्याकडे एक शुभम गावंडे म्हणून आहे. तर शुभम गावंडे नी कसं स्वतःला दुरुस्त केलं आणि कसे चेंजेस आणले, त्याबद्दल मी शुभमला थोडं इन्व्हाइट करतो. तर शुभम, वेलकम. शुभमला पिन तर करूया आपण. थँक्यू सर. माझा आवाज येतोय तिथपर्यंत? हा, आवाज येतोय. येतोय येतोय. शुभम येतोय. माझा आवाज येत आहे ना हा, तिथपर्यंत सर? हा. येतोय. येतो येतो. मोकळेपणे शेअर कर, तुला जे जसं कशी अवस्था धन्यवाद होते तुम्ही आणि कसा कसा बदल होतो. हा हं. हो.
सर धन्यवाद सर, तुम्ही यामध्ये मला जॉईन केल्याबद्दल सर्वप्रथम. आणि ज्यावेळेस मी आपलं सेशन सुरू केलं त्यावेळेस सर्वप्रथम माझी अशी परिस्थिती होती, मी फ्रँकली सांगतो की मी कॅन्सरला खूप जास्त घाबरत होतो. माझा आवाज येतोय सर? आवाज थोडा मोठा करता येईल का शुभम? माझा आवाज येतोय सर? डायरेक्ट जर बोललं तर आणखीन येतोय. चांगलं हा, कळेल. आता येतोय व्यवस्थित आवाज? हा, आता आला. येतोय. हा, आता व्यवस्थित माझा माझा आवाज व्यवस्थित येतोय सर आता? हा, हो, आता आला. अगदी येतोय. हा, ओके. हा, तर मी कॅन्सर या डिसीजला खूप जास्त घाबरत होतो, कारण त्यातला एक पेशंट सीए सर्व्हिसचा माझ्या घरीच माझी आजी होती. आणि तिची व्यवस्था करता करता असं काहीतरी मनामध्ये येत होतं की ही व्यक्ती चांगली होती आणि नंतर ही चांगली व्यक्ती होती, पण हिला असं का झालं असेल? मग भविष्यात आपल्यापैकी कुणाला तर असं होणार नाही ना. आणि त्या संबंधीचे जे माझ्या डोक्यामध्ये विचार यायचे बरेचसे, त्यामुळे मी अजून डिप्रेशन मध्ये जात होतो. आणि माझी जी सर्व्हिस होती ती अशी होती की जवळजवळ 8-8, 9-9 घंटे तिथे मला कोणीच भेटणार नाही, काही नाही, असं पॉवर हाऊसला माझी सर्व्हिस. त्यामुळे नवीन कोणी बोलायला नाही, चालायला नाही. त्यामुळे नेहमी नेहमी एकच विचार जर डोक्यात आला तर तो 8-9 घंटे काही निघायचा मार्ग नव्हता. अशा वेळी जेव्हा सर मी तुमचं जॉईन केलं त्यावेळेस सर्वप्रथम तुम्ही मला एका लॉयनची स्टोरी दाखवली होती सर, की आणि त्याच्यासोबत राहणारे बाकी प्राणी जे आहे ते त्या लॉयनला कसे घाबरतात, पण त्याच्यावर कशा पद्धतीने ते मात करतात त्या घाबरटपणावर. या ठिकाणी तुमच्यासोबत जेव्हा मी जॉईन झालो सर त्या आपल्या त्या कार्यशाळेमध्ये, तर त्यामध्ये असं झालं की मला 2 गोष्टी शिकायला मिळाल्या. एक की मेडिकल क्लिनिकली मला त्यामधून एक नॉलेज यायला लागलं, जे बऱ्याचशा लोकांना एखादी गोष्ट आता काही शरीरामध्ये घडत असेल तर त्यावर वेगवेगळे लोकांचे अँसर्स असतात, म्हणजे उत्तर असतात की नाही हे असू शकतं, ते असू शकतं, असं केल्याने हे होऊ शकतं. पण त्यावर प्रॉपर मेडिकल गाईडलाईन जी आहे ती तुमच्याकडून मिळाली सर. एक, त्यामुळे मनामध्ये एक धीर निर्माण होत गेला. आणि दुसरी गोष्ट जी मिळत गेली सर तुमच्याकडे आल्यानंतर ती म्हणजे ती गोष्ट करण्याची प्रेरणा, की आपल्या तुम्ही सांगितल्यानंतर ते प्रॅक्टिकली मध्ये उद्यापासून करायचं आहे आणि त्याचे रिझल्ट स्वतःच घ्यायचे आहे. तर हा जो सगळा माझा प्रवास होता सर तुमच्यासोबत सेशन केल्यानंतरचा, तर त्याच्यामध्ये अशा 2 वेमुळे मला एक जी माझ्या मनामध्ये भीती होती कॅन्सर बद्दलची ती पूर्णतः निघून गेली. पूर्णतः निघून गेली. आणि अजून यापुढे जे बॉडी वेट कमी करायचं आहे समजा, त्याच्यासाठी मी तुमच्याकडे परत कार्यशाळा जॉईन करणार होतो, पण हा आता कोरोना आला त्यामुळे सध्या थांबून गेलो. आणि हा कोरोना जाईलच. अजून एक सांगतो सर, विशेष बाब म्हणजे ह्या कोरोनाच्या काळामध्ये पहिल्या लाटमध्ये कोणी घाबरत नव्हतं. तेव्हा सुद्धा मी सर सेवा केली, रुग्ण सेवा केली, की हॉस्पिटलला पोहोचवणे, स्वतः प्रिकॉशन घेत. आणि दुसऱ्या लाटेमध्ये भरपूर जण घाबरत होते. अशा वेळी तुम्ही जसं मला मोटिवेट करत होते ना सर, काही काही मुद्दे तुमचे व्हिडिओ वगैरे दाखवणं, मोटिवेट करणं आणि प्रॉपर गाईडलाईन देणं, तर तुमच्यासारखं तर पूर्ण नाहीच करू शकणार मी, कारण मी मेडिकल स्टुडंट नाही. पण मी 5% हे काम नाही का केलं सर, जे तुमच्याकडून शिकलो ना ते 5% काम मी केलं. लोकांना त्यावेळेस म्हणजे घरातल्या घरात राहून त्यांच्यामध्ये सुद्धा एन्झायटी वाढून राहिली होती सर. तुला बरं नाही ना, तू घरी जा, त्या आराम कर. एन्झायटी दूर करण्यासाठी पण मी तुला त्यांना ताप आलाय ना? थोडंफार तू घरी मार्गदर्शन जा. करत गेलो. अगं ताई, मी पण आणि आहे की. त्यांना हे सुद्धा सांगत गेलो की सरांकडे तू थांब, बसा इथे. हो, थांब. कार्य. अगदी येतं. तर तो एक म्हणजे खूप मोठा ती ती म्हणजे खूप मोठे मला त्यावेळेस म्हणजे बेनिफिट झाला ह्या कोरोनामध्ये तरी. तर असे 2 लाभ मला सर आपल्या कार्यशाळेमुळे लाभले आणि इथून पुढे लाभतच जाणार. धन्यवाद सर. धन्यवाद, धन्यवाद. व्हेरी गुड. व्हेरी गुड. चंद्रकांत थोडं 2 शब्द बोलतो का? चंद्रकांत, मग आपण चालू करू. हो, हा. मी डॉक्टर चंद्रकांत जाधव आणि माझी ओळख म्हणजे मी सरांचा विद्यार्थी, पण मी खूप सिनियर विद्यार्थ्यांमधला एक आहो. माझा आवाज येतोय? हो, हो येतो. हो. हा. आणि सरांचा सहवास मला जवळजवळ 30 वर्ष झाले लाभला, म्हणजे आता 29 वर्ष कंप्लीट झालेत.
त्याच्यामुळे सरांचं एक जर वैशिष्ट्य सांगायचं, एक नाही सरांमध्ये खूप वैशिष्ट्य आहेत, पण जर सरांचं प्रमुख वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सर अत्यंत डोळसपणे, ज्यांनी वैद्यकीय क्षेत्राचा अभ्यास तर केलाच आहे, परंतु वैद्यकीय क्षेत्रासोबत सरांनी मनाचा सुद्धा प्रगाढ अभ्यास केलेला आहे. आणि आपल्या शरीरावर आजारांचा जसा परिणाम होतो तसा मानसिक गोष्टींचा पण खूप जास्त परिणाम होतो. हे सरांना कळून चुकलेलं आहे. आणि हे जेव्हा आम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतो त्यावेळेस बरेच डॉक्टर्स ऍक्च्युली मनाचा परिणाम किती होतो याकडे दुर्लक्ष करतात, किंवा त्यांच्याजवळ तेवढा वेळ नसतो, किंवा टाळल्या जातात ती गोष्ट. परंतु सरांनी ज्या पद्धतीने म्हणतात ना की पूर्ण विथ ओपन आईज, म्हणजे पूर्ण ओपन आईजने त्या व्यक्तीकडे बघणं आणि त्याचा जो काही बेसिक प्रॉब्लेम असेल, जो मूळ प्रॉब्लेम असेल, त्याच्यापर्यंत जाऊन तो सॉल्व्ह करणं. मग त्याच्यासाठी कुठलीही पॅथी असो, ती ॲलोपॅथी असो, आयुर्वेद असो किंवा होमिओपॅथ असो, म्हणजे आपल्या सध्या ज्या अस्तित्वात पॅथी आहेत किंवा ज्या काही उपचार पद्धती आहेत, त्या पेशंटसाठी जी काही चांगली उपचार पद्धती असेल त्या उपचार पद्धतीचा अवलंब करणे, त्याला मानसिक बळ देणे आणि त्याला पूर्णतः रोगातून किंवा त्याच्या एक जी अशी स्थिती की ती ज्याला नकोशी आहे किंवा जी स्थिती त्याला त्रास देते त्यातून त्याला बाहेर काढणं आणि त्याला पूर्णतः आरोग्यदायी करणं, हा विचार मला अत्यंत महत्वाचा वाटतो, की जो मला फार कमी डॉक्टरांमध्ये दिसला. सरांचं वैशिष्ट्यांमध्ये तर अजून खूप सांगता येईल, की सर प्रत्येक गोष्टींमध्ये डोळसपणे पाहतात. तो निसर्ग असो, ती कुठली कला असो, कुठलं पर्यटन असो, की कुठल्याही शिकण्याच्या गोष्टी असो. मी 30 वर्षाचा माझा अनुभव आहे की 93 मध्ये मी प्रथम सरांच्या संपर्कात आलो त्यावेळेस सर काही प्रॉब्लेमला फेस करत होते, परंतु जेव्हा मी आज वळून पाहतो तर ते प्रॉब्लेम सरांनी आपल्या आयुष्यातून पूर्ण हद्दपार केले आहे. काही शारीरिक बदल सुद्धा सरांनी इतके करून घेतले आहे ह्या अभ्यासाच्या आणि प्रॅक्टिसच्या भरोशावर किंवा जोरावर, की आज आम्हाला सरांकडे पाहताना, मी आम्हाला हा शब्द याच्यासाठी वापरला की सरांनी आमच्यासारख्या जवळजवळ हजारो विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलंय. सरांनी अव्याहतपणे, म्हणजे 93च्या अगोदर पासून आम्ही बीएमएस लोक आणि वैद्यकीय प्रॅक्टिशनर यांना जवळजवळ वैद्यकीय ज्ञानाचे सर्व विषय सरांनी मुखोद्गत शिकवलेले आहेत. आणि आम्हाला डोळस दृष्टी दिली म्हणून आम्ही सरांचे सगळे विद्यार्थी आजही, मीच नाही तर ज्याही विद्यार्थ्यांना सरांचं नाव सांगितलं ते सरांना अतिशय आदराने संबोधतात आणि आम्ही त्यांचे फार ऋणी आहोत. मलाही असं वाटतं की आजच्या सेमिनारमध्ये किंवा वर्कशॉपमध्ये जेही सर्व आपण संमिलित झालो आहोत त्यांनी जर सरांचा वर्कशॉप जर मन लावून आणि पूर्णपणे केला तर ते त्यांचं आरोग्य किंवा ज्या काही समस्यांना ते तोंड देत आहे त्या परत पुन्हा त्या समस्यातून बाहेर पडतील आणि आपलं आरोग्य ते मिळवू शकतील. धन्यवाद चंद्रकांत. तर याचा उद्देश आपल्याला कोणाला माहिती देण्याचा नव्हता किंवा आपला उद्देश, की माझा एकच उद्देश आहे की आपल्यापर्यंत आरोग्य पोहोचवायचं. आमचं पहिलं प्रिन्सिपल आहे, ज्या ज्या शरीरामध्ये आजारपण निर्माण करण्यास सामर्थ्य असतं त्या त्या शरीरामध्ये दुरुस्त करण्यास सामर्थ्य असतं. या एका बेसवर घेऊन आपण जातो आहे. आणि हे जर का आपलं विज्ञान आपल्याला समजलं, हे ज्ञान आपल्याला समजलं तर आपण निश्चितपणे आपण चेंज करू शकतो. तर आपण आता एक कार्यशाळेची सुरुवात करतोय. आजचं इंट्रोडक्शन बारकाईने समजून घेऊन घ्या. सगळं अतिशय शांततेने, फ्रेश माइंडने, स्माइल करून माझ्यासोबत चालूया. आर यू रेडी? येस, थँक्यू. ओके. तर आपण एक छोटीशी गोष्ट पासून सुरुवात करूया. एकाएकी फोनची घंटी वाजते आणि एका मित्राला कळतं की माझा अतिशय जवळचा मित्र ICCU मध्ये ऍडमिट केला गेलेला आहे आणि त्याला हृदयविकाराचा त्रास झालेला आहे. आणि तसं जेव्हा कळतं तर त्याचा दुसरा मित्र त्याला भेटायला जातो. आणि जसा तो भेटायला जातो त्या ठिकाणी तर त्याला पाहतो, त्याची अवस्था पाहतो की सतत कामाची धावपळ, सतत ताण, त्या त्राणामध्ये राहिल्यामुळे त्याला प्रचंड ताणामुळे इतका त्रास झाला की त्याचा विकाराचं रूपांतर हृदयविकारामध्ये झालं. तो भेटून येतो, ते बायकोसोबत जातो, त्याला हाय करतो, गेट वेल सून म्हणतो आणि हा वापस यायला लागतो. जसाच हा वापस यायला लागतो त्याच्या मनात पहिल्यांदा विचार येतो की अशी मध्ये मध्ये छाती माझी पण दुखत असते. मग त्याची बायको म्हणते, तुम्ही असं का नाही करत,
आधीच का दाखवून देत नाही? आणि जेव्हा असं म्हटलं जातं तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली जाते. आणि जेव्हा 10 वाजता दुपारमध्ये अपॉइंटमेंट केलं जाते तर त्यावेळेला आजूबाजू वातावरण धीर गंभीर असतं, सगळे वाट पाहत असतात. आणि जेव्हा वाट पाहता पाहता याचा नंबर येतो त्यावेळेला डॉक्टर त्याला आत बोलवतात, ब्लड प्रेशर तपासतात. ब्लड प्रेशर 12 बरोबर जातो, याची धगधग वाटते, माझं काय निघतं वाटायला लागतं. आणि डॉक्टर पटकन म्हणतात तुम्हाला थोडं ब्लड प्रेशर आहे, तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आणि काळजी घेतल्यानंतर तुम्हाला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या, मीठ कमी करा, बायकोशी भांडायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, असे 10-12 इन्स्ट्रक्शन देऊन त्याला पाठवलं जातं. मग घरी आल्याबरोबर सकाळी 4ला उठतो, फिरायला जातो, जेवणातलं मीठ पूर्ण बंद करतो, सगळ्या इन्स्ट्रक्शन पूर्ण पाळतो. आणि इन्स्ट्रक्शन सगळ्या पाळल्यानंतर सुद्धा जेव्हा 15 दिवसांनी परत तो डॉक्टरांना भेटायला जातो, परत तेच वातावरण राहतं. आणि ते वातावरण राहिल्यानंतर सगळ्यांच्या चर्चा चालू असतात, तुमचा हृदयविकाराचा किती प्रॉब्लेम आहे, असं करत करत आजूबाजू गप्पाही तशाच प्रकारच्या राहतात. डॉक्टर त्याला बोलवतात. आणि जेव्हा डॉक्टर त्याला बोलवतात तर त्यावेळेला आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉक्टर त्याला तपासतात. आणि डॉक्टरला तपासल्यानंतर डॉक्टर म्हणतात का हो, मी सांगितलेल्या गोळ्या बरोबर घेतल्या नाही का? मी सांगितलेली औषधं बरोबर घेतली नाहीत का? तुमचं ब्लड प्रेशर जसं तसंच आहे. मग आता जर का या ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी त्या व्यक्तीने पूर्ण काळजी घेतलेली, औषधही बरोबर घेतलेले, जी काही सकाळी व्यायाम करायचा तो पण व्यवस्थित केलेला, पण एवढं असून त्याला फायदा का झाला नाही? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ना. कोणी अनम्यूट करून उत्तर देऊ शकेल का? काय झालं असावं? काय झालं असावं? कोणी पण अनम्यूट करून उत्तर देऊ शकाल या प्रश्नाचं? ऍक्च्युली ते वातावरण आणि त्याचा परिणाम, परिस्थिती वातावरणाचा परिणाम होऊन ते एन्झायटी क्रिएट झाली हा, आणि ती मानसिक, हे सगळं मानसिक याच्यात झालं. बिलकुल ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे इथे त्या वातावरणाचा जो परिणाम होता, इथे जो परिणाम झाला होता त्या वातावरणाचा परिणाम, म्हणजे त्यांनी शरीरामध्ये बदल आणला, वर्तणुकीमध्ये बदल आणला, आहारामध्ये बदल आणला, पण जो बदल त्यांनी त्या स्वतःच्या मनस्थितीमध्ये आणि शारीरिक स्थितीमध्ये आणायला पाहिजे होता तो आणला का? तो नाही आणला गेला. आणि म्हणून केवळ वरून वरून जर का उपचार केले आपण कुठल्याही प्रत्येचे, ते खरंच चिरकाल टिकतील का? नाही तर आज कित्येक जण योगा करणारे आहेत, मेडिटेशन करणारे आहेत, कित्येक जण आहेत, पण ते खरंच निरोगी आहे का? जेव्हा शांत विचार करा, इव्हन तुम्ही स्वतःच्या मनामध्ये खरंच झाकून पहा प्रामाणिकपणे, ओके, तुम्हालाही कळेल की आपण काही अंशी निरोगी असतो पण पूर्ण अंशी निरोगी नसतो. आणि आपला सतत त्यावरचा प्रवास सुरू असतो. सतत वाटतं अरे हा त्रास आपल्याला नसता झाला असता, आपण आरोग्याच्या या मार्गावर गेलो असतं तर. आणि या मार्गावर आणखीन पुढे पुढे समजा कळायला लागलं तर आणखीन एक आता एक साधारण बऱ्याच स्त्रियांच्या जीवनामध्ये जेव्हा 30-35 वर्षाची एक पोकळी यायला लागते, आणि जेव्हा पोकळी येते त्याला समजा सकाळी 10 ते 11 पर्यंत नवरा ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांच्या दुपारच्या बरेचदा सिरियल चालू व्हायला लागतात. आणि मग त्यांना असं वाटायला लागतं की खूप तसाच माझा त्रास आहे, मलाही अक्षरशः तसा त्रास आहे, मी अशी सहन करते, असं ना वाटायला लागतं. आणि जेव्हा असं वाटतं तर त्यावेळेला जेव्हा संध्याकाळी 6 वाजता नवरा येतो, आणि नवरा आल्यानंतर तो म्हणतो, कारण तिला डोकं दुखायला लागतं, ती पट्टी बांधते डोक्याला, आणि जेव्हा डोक्याला पट्टी बांधते आणि ती म्हणते मला माझं डोकं खूप दुखत आहे. मग जेव्हा ती म्हणते त्याला नवरा जो आतली बॅग ठेवून आपल्या कामाला लागत होता तो पहिल्यांदा तिच्याकडे लक्ष देतो. आणि जेव्हा तिच्याकडे लक्ष देतो तिला कॉफी करून देतो, चहा करून देतो, डॉक्टरकडे घेऊन जातो, तिला सगळं उपचार करतो. आणि मग मला सांगा, ही डोकेदुखी त्या स्त्रीसाठी फायद्याची की नाही? हा बेसिकली आपल्याकडे कोणी लक्ष देत आहे ही सुखद भावना तिला जाणवायला लागते, आणि ही डोकेदुखी खरंच जाईल का? म्हणून आपल्याला या सगळ्या दृष्टिकोनातून वेगळ्या नजरेने पाहायचं. आणि हे पाहत असताना आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या पॅटर्न मध्ये, दृष्टिकोनामध्ये जर का आपण पाहू शकलो तर आपण आपल्या आतमध्ये काय चालू आहे हे जागरूकपणे पाहता येतं. तर हे इथपर्यंत पटलं का सगळ्यांना? आणि हे पटलं असेल
तर मग आपण सरळ प्रश्न विचारू शकतो ना, मला सांगा, एका अल्कोहोलिक व्यक्तीला कळत नाही का अल्कोहोल चांगली नाही म्हणून? एखाद्या स्मोकरला कळत नाही का स्मोकिंग चांगलं नाही म्हणून? एका लठ्ठ व्यक्तीला कळत नाही का वजन चांगलं नाही म्हणून? पण एवढं असून सुद्धा तो व्यक्ती स्मोकिंगवर मात का नाही करू शकत? अल्कोहोलवर मात का नाही करू शकत? वजन कमी करण्याच्या प्रक्रियेवर कारण हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे आहे कुठे बेसिकली, आणि ते कारण काय, हे जोपर्यंत कारण आपल्याला आतून कळणार नाही तोपर्यंत या प्रॉब्लेम कधीही मात करता येणार नाही. आणि हे कारण समजण्याचे आपल्या शरीराच्या, आपल्या मनाच्या, आपल्या आतल्या गाभ्यामध्ये जोपर्यंत आपण आपल्याला अंतर्भूत करणार नाही तोपर्यंत आपल्याला लॉंग टर्म रिझल्ट मिळणार. आणि त्याचाच बेस ही कार्यशाळा आपण तयार करतो. आणि करताना जसं विज्ञान, समजा तुम्हाला म्हटलं विज्ञान म्हणजे आहे काय बेसिकली, कशाला विज्ञान म्हणायचं? आपण ज्याचा प्रश्न विज्ञान म्हणजे असं आहे तर साधा सिंपल विज्ञान म्हणजे काचा शोध. जर का एखाद्या व्यक्ती वारंवार, आता कल्पना करू आपण, एखाद्या व्यक्ती वारंवार ऍसिडिटी सारख्या प्रॉब्लेमने त्रस्त आहे आणि सगळ्या डॉक्टरांची पूर्ण ट्रीटमेंट झालेली आहे, त्याला भरपूर गोळ्या घेतल्या आणि कुठेही आराम नाही पडला, याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा होतो, जेव्हा जेव्हा त्याच्या मनात ताण होतो, जेव्हा मला त्रास व्हायला लागतो, त्याला आतून जे सफोकेशन वाटायला लागतं, त्याला आतून जो कंप्रेशन वाटत, त्याला नाव दिलं गेलं, ऍसिडिटी नाव दिलं गेलं असतं. कारण ते फिलिंग असतं, ते सेन्सेशन, त्या त्रास होतो असतो आणि ह्या त्रासाला कुठल्याच गोळ्याचं काम नाही पडत. कारण तशी सिच्युएशन आली परत ते व्हायला लागणार. जोपर्यंत हा आतला पॅटर्न त्याला कळणार नाही, तो स्वतः त्याला डील करणार नाही, तोपर्यंत त्याला कधीही पूर्ण आराम पडणार नाही. म्हणून हा दृष्टिकोन आपण या कार्यशाळेमध्ये अतिशय डिटेल पद्धतीने समजून घेतोय, त्यावर मात कशी मिळवायची हे समजून घेतोय, त्याचं अंडरस्टँडिंग करून घेतोय आणि तेव्हा रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात. तर हे जर का तुम्हाला कळलं असेल तर मग आणखी थोडं एक पाऊल पुढे जाऊया. एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो. शिवाजी महाराज शूरवीर होते आणि तानाजी मालुसरे पण शूरवीर होते, पण शिवाजी महाराजच्या शूरवीरपणामध्ये आणि तानाजी मालुसरे शूरवीरपणामध्ये काय मुख्य फरक आहे? कोणी अनम्यूट करून सांगेल? एनीवन? शिवाजी महाराज हे राजे होते. हा सर आवाज येत आहे? हा येतो, आवाज येतोय. हा सर आवाज येत आहे सर? हो हो येतोय. फरक की शिवाजी महाराज हे राजे होते हम्म. आणि तानाजी मालुसरे हे त्यांचे सरदार होते. हा पण शौर्यामध्ये निश्चितपणे फरक आहे. याचं बेसिक कारण जे आहे की लहानपणी शिवाजी महाराजांच्या मनावर जे जिजामाताच्या माध्यमातून जे प्रोग्राम पडले त्याचा परिणाम त्याच्यामध्ये डेव्हलप झाला आणि त्याच्यामुळे शौर्यवान व्यक्तिमत्व निर्माण झालं. जसं आपण शुभमशी बोलत होतो, शुभमच्या मनामध्ये विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमध्ये तो प्रोग्राम मनात टाकला गेला आणि म्हणून त्याला कॅन्सरची भीती वाटत होती. व्हेरी सिंपल, बरोबर आहे? पटलं सगळ्यांना? तर हे प्रोग्राम विशिष्ट लहानपणी ज्या वेळेला रात्रीच्या अवस्थेमध्ये आई जेव्हा मुलांना गोष्ट सांगते, शौर्याच्या गोष्टी सांगते, तसं शौर्यवान प्रोग्रॅमिंग त्या मुलाच्या मनात होत असतं आणि म्हणून शौर्यवान व्यक्तिमत्व निर्माण व्हायला लागतं. मी आपल्याही मनामध्ये समजा झाकून पाहिलं तर कशा प्रकारची थॉट प्रोसेस आपल्या जीवनामध्ये चालते, 24 तास कशा प्रकारच्या पॅटर्न मध्ये आपण राहतो, त्याचे लॉंग टर्म रिझल्ट मिळायला लागतात. तुम्ही किती योगा करा, किती प्राणायाम करा, किती एक्सरसाइज करा, जर का तुम्ही अवस्था ताणमय अवस्थेत तुम्ही ठेवत असाल स्वतःला, त्या विशिष्ट स्टेटमध्ये ठेवत असाल तर आपल्याला बरेचदा रिझल्ट मिळत नाही. हे अतिशय जोपर्यंत ही अवस्था आपण बदलू शकत नाही, आपली इंटरनल स्टेट आपण बदलू शकत नाही आणि त्याची जाणीव निर्माण होत नाही, तोपर्यंत लॉंग टर्म रिझल्ट मिळत नाही. ही सगळ्यांना बेसिक कन्सेप्ट कळली का? म्हणून मेडिटेशन अवस्था नाही आहे किंवा मेडिटेशन ही काही ट्रेनिंग नाही आहे, ही अवस्था आहे. राग ही काही ज्याला म्हणतो डिसीज नाही आहे, ही अवस्था आहे. जोपर्यंत आपण आपल्या अवस्थेमध्ये कसा बदल करायचा हे ट्रेनिंग घेत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलेही लॉंग टर्म रिझल्ट मिळत नाही आणि आपण सदैव औषधांच्या आहारी जायला लागतो, की केवळ फिरायला जातो म्हणून सुद्धा. तुम्ही लोक फिरायला जाताना पहा बारकेने, मॅक्झिमम लोक फिरायला जाताना
त्यांचे विचार शब्द समजा ऐकले असेल ते बरेचदा त्या निगेटिव्ह स्वतःला प्रोग्राम करतात आणि त्याचे लॉंग टर्म परिणाम स्वतःला पडत असतात. इव्हन आपल्याही आयुष्यामध्ये तुम्ही झाकून पाहिलं तर सतत ती स्ट्रेसफुल अवस्था आपण सरावानी क्रिएट करत आलो आणि त्यामुळे आपण चेंजेस आणत आलो. जोपर्यंत आपण आपल्या अवस्था कशा बदलायच्या हे कळणार नाही तोपर्यंत तुम्ही किती नुसतं योगा केलं प्राणायाम केलं तर रिझल्ट मिळणार नाही. आणि या कार्यशाळेमध्ये आपण हे बेसिकली शिकतो की स्वतःमध्ये बदल कसा करायचा, स्वतःला कसं ओळखायचं. आपण नेहमी इतरांना फसवू शकतो, इतरांमध्ये बोलायला लागतो, पण स्वतःला बदलवणं हे सोपं नसतं. म्हणून याला नाव दिलंय आपण सेल्फ केअर वर्कशॉप. हे आपल्याला स्वतःला दुसरं कोणी आपल्यामध्ये बदल कशाला करणार आहे. मी तुम्हाला सगळ्यांना मी एक म्हणायचं की माझा रोल जरी ट्रेनर म्हणून असेल पण माझा रोल एका शिल्पकारासारखा आहे. तो साधा चड्डी बनवण्यावाला असतो पण त्या दगडातूनच शिल्प निर्माण व्हायला लागतं. आणि म्हणून हे तुम्हाला सगळ्यांना मला पण सांगायचं आहे की मी तुमच्यामध्ये कुठलाच बदल करू शकत नाही, मी तुमची कुठलीच गॅरंटी देऊ शकत नाही, पण तुम्हाला चांगलं करण्यासाठी उत्कृष्ट मार्ग देऊ शकतो. तो माझा रोल आहे. आणि जेव्हा तुमच्या हातात जेव्हा सूत्र होतात अरे मी हा बदल करू शकतो, हे क्षमता माझी आहे आणि माझ्या जीवनामध्ये मला खरोखर या सुंदर मार्गावर चालायचं आहे, हे जेव्हा तुम्ही स्वतःशी म्हणाल आणि स्वतःशी संकल्प कराल तर निश्चितपणे पाहिजे तो बदल करावा लागणार आणि तुम्हाला कुठल्याही सहाऱ्याची गरज पडणार नाही. कारण तुम्ही बारकाईने पहा आपल्या जेवढे काही ट्रेनिंग चालतात ते गुरु मोठे होतात. इथे आपण मध्ये यू आर मोर इम्पॉर्टंट. तुम्हाला स्वतःमध्ये बदल करायचा, दुसरं कोणीही करणार नाही. जेव्हा हे तुम्हाला जेव्हा कळेल आणि ह्याची जी पद्धत तुम्हाला कळेल तर त्यावेळेला मात्र बदल आणणं सोपं जाईल. आणि हे या कार्यशाळेचं आणि हे या ट्रेनिंगचं सगळ्यात महत्वाचं गमक आहे. ही कळली कन्सेप्ट. आणि तुम्ही जर का झाकूनही पाहिलं आणि ही अवस्था खूप महत्व आहे. तुम्ही समजा एखादा टीव्हीवर समजा प्रोग्राम राहिला आणि प्रोग्राम चालू एखादी सिरियल जर चालू असतं तर ऍडव्हर्टाइजमेंट केव्हा येते, ज्या वेळेला आपली उत्कंठा ताणल्या जाते त्याच वेळेला ऍड पटकन यायला लागते. असे मध्ये केव्हा येणार नाही. कारण ऍडव्हर्टाइजमेंटच्या लोकांना अतिशय स्पष्ट कळलेलं आहे की एखादा व्यक्ती मन जीव तोडून जेव्हा आपल्याशी गुंतल्या जातो, अतिशय मन लावून पाहत असतो, त्यावेळेला एका वेगळ्या तरल अवस्थेत जातो. आणि जेव्हा एखाद्या वेगळ्या तरल अवस्थेत गेल्यानंतर एखादी सूचना जर का डोक्यात टाकली ती स्ट्रॉंग राहते, ती वारंवार यायला लागते आणि म्हणून ऍडव्हर्टाइजमेंट काम करतात आणि किती लाखो रुपये ते ऍडव्हर्टाइजमेंट खर्च करतात. असंच आपलं होत असतं. म्हणून याच माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या साबणा बदलल्या आहेत, आपल्या सगळ्यांच्या टूथपेस्ट बदलल्या आहेत, इव्हन आपल्या सगळ्यांच्या वर्तणूक बदलल्या आहेत. आणि मगा तो शुभम बोलत होता मला ही भीती वाटत, बेसिकली काय झालं अशाच प्रकारच्या विशिष्ट अवस्थेमध्ये ती जी भीती मनामध्ये प्रोग्राम होत गेली आणि ही प्रोग्राम झाल्यामुळे तशा प्रकारचे चेंजेस त्याला मिळायला लागले, ती कॅन्सरची भीती निर्माण झाली. आणि तशा प्रकारच्या अवस्था निर्माण करून रॅशनल चेंज आणून आपण दुसरा चेंज आणू शकतो, स्वतःला प्रगल्भ करू शकतो आणि स्वतःमध्ये चेंज करू शकतो. हे या ट्रेनिंगचं गमक. आणि यामध्ये आपल्याला स्वावलंबी बनायचं. हे तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट कळलं का, काय बेसिक काय याचं तर हा आपल्या ट्रेनिंगचा सगळ्यात मोठा गमक. आणखी सोपं उदाहरण घेऊ. एका सुंदर चांगलं काचेचं भांडं आणलं जातं घरी याच्यामध्ये आणि एक लहान मुलगा तिथे येतो, धडक धडक देतो आणि काचेचं भांडं धडकन खाली पडतं. त्याला पहिला विचार आईच्या मनात काय येतो, एवढं मी चांगलं सुंदर काचेचं भांडं आणलेलं आहे, एवढं डेकोरेट केलं आणि तू एवढं पाडलं, जोरात 2-3 धपाटे द्यायला लागतं, तो मुलगा खाली पडतो, त्याला डोक्याला लागतं, कदाचित टाके दिल्या जातात. मग त्या क्षणी आता मला सांगा काचेचं भांडं महत्वाचं होतं की बाळ महत्वाचं होतं? बाळ निश्चितपणे महत्वाचं होतं. पण ज्या वेळेला काचेचं भांडं पडलं ती व्यक्ती तरल अवस्थेत गेली, विशिष्ट अवस्थेत गेली की आता याला 2 दणके दिलेच पाहिजे तेव्हाच मी शांत व्हायला लागेल, ही सूचना स्ट्रॉंग मध्ये आली आणि ती इम्प्लिमेंट झाली आणि म्हणून ते चेंज मिळाले. जरा क्षणभर विचार करा, आपण असं रोज जात नाही का अशा अवस्थेमध्ये? दररोज आपण या अशा अवस्थेमध्ये जातो. दररोज स्वतःला निर्णयाचे असं आपलं ब्रेन, आपली बॉडी कधीही स्टॅटिक नसते. निर्णय अवस्थेमध्ये आपण रोज जात असतो. आपण कधी बरेचदा नॉर्मल नसतो. आणि हे सगळे हार्मोनल न्यूरोकेमिकल चेंजेस आपल्या बॉडीमध्ये सदैव होत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या बॉडीवर होत असतात. पण जर का आपण नॉर्मल यायला लागलो, आपण रेग्युलराइज व्हायला लागलो तर आपल्यामध्ये लॉंग टर्म रिझल्ट मिळायला लागतात. आपण त्याच अवस्थेत स्वतःला ठेवायला लागलो
तर बॉडीमध्ये डॅमेज व्हायला लागतात. बरेचसे आजार आपण जे अनुभवतो ते स्वतःला त्या विकलांग किंवा विपरीत अवस्थेमध्ये स्वतःला ठेवल्यामुळे होतात. आपण स्वतःला बॅलन्स न केल्यामुळे होतात. आपण स्वतःला नॉर्मल न आणल्यामुळे होतात. आणि जेव्हा ही नॉर्मल आणण्याची कला, स्वतःला बॅलन्सिंगची कला आपण जेव्हा शिकू, त्यावेळेला आपल्याला लॉंग टर्म रिझल्ट मिळायला लागेल. आणि आज जो शुभम तुम्हाला म्हणतो की नाही मला याच्यावर मात करता आली, मी वेगळं काय केलं त्याला? वेगळं काहीच नाही केलं. त्याला त्याचीच कॅपॅसिटी जाणून दिली की अरे हे मला शक्य आहे, माझ्यामध्ये चेंज आणणं मला शक्य आहे. आणि जसं हे त्याला कळायला लागलं, ट्रिमेंडस चेंजेस त्याला स्वतःला मिळायला लागले. आणि हे कुठे चालतं? हे आपल्या आतल्या लेवलला, आतल्या मनात चालतं. म्हणून आपल्या इंटरनल जे ज्याला म्हणतो इंटरनल बॅलन्स म्हणा की आतलं मन, आतलं इंटरनल ओव्हरऑल स्टेट, ही जेव्हा कळायला लागेल, ही कशी आणायची कळायला लागेल, तेव्हा मात्र आपल्याला चेंजेस आणणं समजेल. आणि तुम्ही अजून कुठेही पहा, तुम्ही कुठल्याही ट्रेनिंग, हे फक्त तात्पुरते रिझल्ट मिळायला लागतात. कारण ही फक्त तात्पुरते. पण आपल्या हातात जेव्हा सूत्र यायला लागतात, तर आपण प्रामाणिकपणे स्वतःचे संकल्प राहतो, तर तेव्हा मग आपण लॉंग टर्म रिझल्ट आपण आणू शकतो. हे सगळ्यांना पटलं का? बेसिकली हे पटलं असेल तर आपण नेमकं काय करतो? आपल्याला प्रत्येकाला ही मेडिटेशनची अवस्था येत असते. मेडिटेशनची अवस्था सगळ्यांना येत असते. ही अवस्था म्हणजे कोणची? ज्या वेळेला आपण रात्री झोपायला जातो. जेव्हा रात्री झोपायला लागतो, पहिल्यांदा आपण खूप विचार करतो, नंतर विचार हळूहळू कमी होतात आणि केव्हा झोप लागते पता लागत नाही. ही जी अवस्था असते ही मेडिटेटिव्ह स्टेट असते. याला मेडिकली आपण अल्फा रिदमची अवस्था म्हणतो. किंवा झोपून उठल्यानंतर जे आपण थोडी पेंगुळलेल्या अवस्थेत राहतो, ती पण शांत असते, झोपेसारखी असते, पण झोप नसते. ही पण अवस्था असते अल्फा रिदमची अवस्था. ही अवस्था ही मेडिटेटिव्ह स्टेट आहे. आणि ही आपल्याला पाहिजे तेव्हा आणता येते, जर का आपण प्रॉपरली स्वतःला ट्रेन केलं. पण जेव्हा या विशिष्ट अवस्था आपण आणतो, सरावानी पक्की करतो, त्यावेळेला आपल्या स्वतःच्या मनामध्ये नवीन प्रोग्राम आपल्याला टाकता येतो. आणि जेव्हा स्वतःच्या मनामध्ये नवीन प्रोग्राम टाकता येतो, त्याचे लॉंग टर्म रिझल्ट मिळता येतात. आपण बॅलन्स स्टेट आणतो. विपरीत परिस्थिती घडते, त्रासदायक सिच्युएशन घडतात, पण आपण ऑफ द बॅलन्स आणि आपण स्वतःला निश्चितपणे बॅलन्स करू शकतो. आणि ही बॅलन्स स्टेट समजा आपण टिकवू शकलो, तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रत्येकाच्या पेशीमध्ये आपण प्रत्येकाच्या पेशीमध्ये आपल्याला healing power आहे. प्रत्येकाच्या पेशीमध्ये आपल्याला आवाज येतोय माझ्या सगळ्यांना? आवाज येतोय? हा. तर आपल्या प्रत्येकाच्या पेशीमध्ये हिलिंग पॉवर आहे ना. जगातलं सगळ्यात सुंदर ऑपरेशन यशस्वी का होतं? हिलिंग पॉवर आहे म्हणून. ओके, हिलिंग पॉवर आहे म्हणूनच ना. मग तसंच आपल्यामध्ये हिलिंग पॉवर, जेव्हा आपण ही बॅलन्स स्टेट आणू शकतो, हिलिंग पॉवर आपण वाढू शकतो. आणि जेव्हा हिलिंग पॉवर वाढू शकतो, त्यावेळेला आपण स्वतःला दुरुस्त करू शकतो. हे सगळ्यांना कळलं का? आणि म्हणून बोलायचं आणि म्हणून तर मग तर इको येतो ऐकायला. तर ही जी हिलिंग पॉवर आहे, तर ही जी हिलिंग पॉवर ती आपण अल्फा रिदमच्या अवस्थेमध्ये आपण निश्चितपणे चांगली करता येते. आणि हे आपण या कार्यशाळा म्हणू शकतो. आता ही कार्यशाळा बेसिकली आपण थोडक्यात सांगतो. या कार्यशाळेत ही साधारण 10 दिवसाची सेल्फ केअर वर्कशॉप आहे. यामध्ये अवर ऑफ पॉवरची कन्सेप्ट आपण निर्माण केली आहे. जर का आपण 1 तास जर रोज स्वतःसाठी काढू शकलो, तर आपण सुंदर बदल आणता येतो. मग या कार्यशाळेमध्ये आपण पहिल्यांदा मेडिटेशन कसं करतात हे बारकाईने शिकतो. ग्राउंडिंग म्हणजे काय, सेंटरिंग म्हणजे काय, स्वतः हे प्रॅक्टिकली म्हणजे दररोज आपण अर्धा घंटा प्रॅक्टिस करतो. आणि पहिला पार्ट, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट, चौथा पार्ट हे आपण हळूहळू सोडतो. आणि कोणाला खूप काही वेगळं करायची गरज नाही पडत. तुम्ही साध्या, जेव्हा आपण प्रॅक्टिकल जेव्हा करतो, तुम्हाला फक्त साध्या खुर्चीमध्ये बसावं लागतं, पाय जमिनीवर टेकवावे लागतात आणि आपोआप सूचनांमध्ये कसे बदल करता आपण अनुभवतो. आणि जेव्हा आपण रेग्युलर असे रोज करायला लागतो, तेव्हा कळतं ही निश्चित अवस्था आपल्याला आणता येते. याचे व्हिडिओज पण तुम्हाला मिळतात.
आणि याचा सराव पण तुम्ही करू शकता, म्हणजे तुमच्या हातात हे सूत्र मिळायला लागतं. फक्त मात्र एक मात्र लक्षात, नुसतं गंमत म्हणून कार्यशाळा नाही करायची. एकदा जर का तुमचा संकल्प असेल की मला खरोखर करायची आहे, तेव्हा जॉईन केल्यानंतर आपल्याला लॉंग टर्म रिझल्ट मिळणार, की हे मला रोज करायचं आहे. मग एकदा तुम्ही अल्फा रिदमची अवस्था आणू शकला आणि मग रोज काय बदल करायचा हे तुम्हाला समजा कळायला लागलं, तर मग रोज याचे सराव करायला लागाल. आपण आणखीन प्रगल्भ बोलतो, आपल्या आणखीन खुश वाटायला लागतं, आणि जसंच आपले छोटे छोटे रिझल्ट मिळायला लागतात तर आणखीन आपला आनंद मिळायला लागतो. तसे असे रोज आपण दररोज एक अर्धा घंट्याचा आपण पूर्ण कंप्लीट मेडिकल ट्रेनिंग घेतो. रोज आपण पुढे पुढे जातो. नंतर आपण प्राणायामाचे टेक्निक्स आपण शिकतो, व्यायामाचे टेक्निक शिकतो, जे सोप्या पद्धतीने सहज पद्धतीने कसे करतात. बरेचदा जे आपण टीव्ही पाहून व्यायाम करतो ते एक्सपर्ट लोकांनी केलेले असतात. आपण एक्सपर्ट नसतो, पण आपण स्लोली आपण हळूहळू प्रोग्रेस आणत गेलो. बॉडी रिलॅक्स माइंडने, जसं उदाहरण आपण एखाद्या व्यक्तीला स्पॉन्डिलायटिस झालं आणि त्याला समजा मान फिरवायची सांगितली तर त्याला त्रास व्हायला लागेल. आपली कॅपॅसिटी ओळखून आपण जर का स्वतःला चेंज आणून चेक केले तर रिझल्ट चांगले मिळायला लागतात. आणि म्हणून हळूहळू हे प्रॉपर ट्रेंड घेत घेत आपण स्वतःला चेंज आणतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून आणखीन पुढे आपण शिकायला लागतो. तर अशा प्रकारचं आपण हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतो. दररोज जे आपण ट्रेनिंग त्यामध्ये थेअरी पार्ट जो चालतो, हा थेअरी पार्ट मध्ये ऍव्हरेज प्रॉब्लेम का निर्माण होतात, ते सोल्युशन सोपे कसे असतात, ही सोल्युशन आपल्याला कसे आणता येतात, हे पण रोज आपण ट्रेनिंग घ्यायला लागतो. आणि जेव्हा शेवटचा दिवस व्हायला लागतो त्याला खरोखर अरे आपलं खूप मोठं असं साध्य झालं, आपलं कुठं मोठं शास्त्र आपल्याला कळल्याचं काय लागतं. कारण ही कार्यशाळा कुठे अध्यात्माकडे जात नाहीये, ही काही तुम्हाला कुठे एका वेगळ्या ह्याच्यात नेते, ही तुम्हाला स्वतःकडे नेते आणि स्वतःला छोट्या छोट्या गोष्टीतून कसं चेंज करायला शिकवते. आणि त्यामुळे रिझल्ट आपले लॉंग टर्म येतात. आणि जेव्हा लॉंग टर्म रिझल्ट जेव्हा मिळायला लागते, जेव्हा ट्रेनिंग जेव्हा आपल्याला व्हायला लागतं, तर तेव्हा कळतं अरे हे फार सोपं, आपण या छोट्या गोष्टीसाठी पण एवढे औषधं घेत असतो, किंवा हे आपण सहज करू शकत होतो. मग जे वैद्यकीय ज्ञान आतापर्यंत डॉक्टरांच्या मेंदूमध्ये बंदिस्त होतं ते आपल्यापर्यंत पोहोचलं तर आपण चेंज आणला तर. आणि जेव्हा हे स्वावलंबी आपण होतो ना, मला स्वतःला खरोखर बदल मिळायला लागला, बऱ्याच लोकांना बदल मिळायला लागला. मग हे का आपल्यापर्यंत मर्यादित नाही, म्हणून अशा प्रकारच्या ऑनलाईन माध्यमाचा वापर करून मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. आणि ऑनलाईनच्या माध्यमातून पण मागच्या वेळेला आमची जी कार्यशाळा आली ही अतिशय सुंदर झाली. बरेच डॉक्टर्सने त्यामध्ये सहभाग घेतला आणि इव्हन वैद्यकीय दृष्टिकोनातून पण आपल्याला कळायला लागलं अरे दिस इज पॉसिबल, इट इज नॉट डिफिकल्ट एट ऑल. स्वतःमध्ये बदल करणं एवढं कठीण नाहीये, पण मात्र कुठली प्रक्रिया मनापासून स्वीकारावी लागते. मग आम्ही शोध घ्यायचा प्रयत्न केला. सगळ्यात सोपा वेळ कोणता, हा आठचा वेळ. आपल्याला सगळं कामाला काहीच नाही, फक्त हा टीव्हीचा वेळ असतो आपला ऍव्हरेज लोकांचा. म्हणून हा वेळ आम्ही चंदनी केला की 8ला आपण समजा सुरू केलं तर 9:30 पर्यंत आरामात होऊ शकतं. पहिला जो पार्ट आहे या कार्यशाळेचा हा प्रॉब्लेम्स कसे निर्माण होतात, आणि दुसरा जो पार्ट आहे प्रॉब्लेमवर मात कशी करायची, स्वतःच्या मनामध्ये कसे बदल करायचे, ओके, आणि विशिष्ट अवस्थेत कसे करायचे. मग हे स्पष्ट कळलं आपल्याला, त्याचा वापर आपल्याला करायला. यामध्ये हे सगळे 8 प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला मिळतात सगळ्यांना. पहिले 4 व्हिडिओज मेडिटेशनचे आहेत, नंतरचा प्राणायामाचा व्हिडिओ आहे, नंतर व्यायामाचे व्हिडिओज आहेत, जेणेकरून तुम्ही डाउनलोड करून तुम्ही ते पाहू शकता. पण विदाउट ट्रेनिंग याचा जास्त फायदा होत नाही, कारण आपलं बरेच सगळे युट्यूब तर भरपूर व्हिडिओज आहेत, पण नाही, प्रॉपर ट्रेनिंग प्रॉपर अंडरस्टँडिंगनीच नेहमी फायदा होतो. म्हणून ट्रेनिंग अतिशय महत्वाचं असतं. त्यामुळे एक सुंदर कार्यशाळा तुमच्यापर्यंत पोहोचतोय, जे समजा उद्यापासून ऍक्च्युली सुरू होत आहे. ही कोणालाही जॉईन करता येतं. आणि तुम्हाला जनरली कल्पना असेल की आता बऱ्याचशा जेवढे काय इव्हन मी जे स्वतःचे ट्रेनिंग घेतले ते 25-30,000 रुपये फी होते, पण याची फी सुद्धा मिनिमम 5,000 रुपये ठेवली आहे फक्त, जी कोणाला जॉईन कर. आणि आरोग्याची गरज आपल्या प्रत्येकाला आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे या कार्याचे जसं मी घ्यायला लागलो तसं मला स्वतःला हा फायदा झाला आणि मला स्वतःला बदल करता आला. आणि मला माझ्यापर्यंत मर्यादित न राहता तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा हा त्याचा उद्देश आहे. ओके, तर हे जर का आपल्याला कळलं असेल तर हा पहिली वर्कशॉप जी असते ज्याला आपण म्हटलं सेल्फ केअर वर्कशॉप, हा उद्यापासून
10 दिवस होतोय आणि ह्या 10 दिवसामध्ये आपण हे प्रत्येक पार्ट ट्रेनिंग घेतो. नंतर काही दिवसांनी बरेच जे आपल्या मनातले प्रश्न असतात तर आपण त्याला 8ला सुरू करतो, पण काही दिवसांनी एक 10 मिनिटं रिव्हिजन आपण थोडे लवकर सुरू करतो 2-3 दिवसानंतर, आणि मग आपल्याला आणखीन आपले प्रश्न, मनातल्या शंका आणखीन क्लिअर व्हायला लागतात. नंतर आपण पुढे जेव्हा जातो या प्रक्रियेमध्ये त्यावेळेला आपल्याला आणखीन ज्या डीपर सायन्स मीन्स सेलला कसा इलनेस व्हायला लागतात, आपण डायबिटीची कन्सेप्ट आपल्याला आणखी समजायला लागते, वजनाच्या कन्सेप्ट आपल्याला चांगलं समजायला लागतात, आणि बऱ्याचशा आजारांचे कन्सेप्ट आपल्याला मनापासून समजायला लागतात. तर हे स्पष्ट कळले. पण ही इथंच मर्यादित न राहता यानंतर, कारण हे जे नॉलेज एवढ्याचे संपर्क शक्य नाही, पण नंतरचा पार्ट जो आहे त्याला म्हटलं सेल्फ. 4 प्रकारचे वर्कशॉप सध्या तयार केले आहेत. हा पहिला वर्कशॉप आहे. नंतरचा जो वर्कशॉप जो आहे, कार्यशाळा आहे, ही कार्यशाळा सेल्फ रेग्युलेशन वर्कशॉप आहे. तर या कार्यशाळेमध्ये स्वतःला चांगलं कसं ठेवायचं हा त्याचा बेसिक उद्देश आहे, आणि कशा पद्धतीने स्वतःला चांगलं ठेवता येतं. दुसरा सेल्फ रेग्युलेशन वर्कशॉप जो आहे, या वर्कशॉपमध्ये विपरीत परिस्थितीमध्ये स्वतःमध्ये कसे चेंज आणायचे, बॉडीमध्ये, ब्रेनमध्ये, ते अतिशय डीपर नॉलेज आहे. ब्रेनमध्ये काय काय व्हायला लागतं, आपल्या बॉडीमध्ये डीपर लेवलला काय काय व्हायला लागतं, आपण स्वतःला कसं खरोखर दुरुस्त करू शकतो. यामध्ये हे जे आपण 4 प्रकारचे मेडिसिन शिकले त्याचा आणखीन पुढचा वापर आपण चांगला करू शकतो, आणखीन डीपर करू शकतो. त्यामध्ये डेमोज घेतले जातात. यामध्ये पण आपण डेमो घेतो की एखाद्या व्यक्तीला त्या अवस्थेत कसे चेंज आणतात हे डेमोज मध्ये आपण त्यामध्ये दाखवतो, आणि कशी चेंज करायचे आपल्याला समजायला लागतं. हा सेल्फ रेग्युलेशन वर्कशॉप. तिसरा जो वर्कशॉप आहे त्याला सेल्फ हिलिंग वर्कशॉप म्हटलं आपण. हा सुद्धा 10 दिवसाचा आहे, पण पहिला केल्याने दुसरा जास्त फायदा होतो, दुसरा केल्याने तिसऱ्याचा. सेल्फ हिलिंग वर्कशॉप मध्ये स्वतःला डीपर लेवलला नेऊन हील कसं करायचं, यामध्ये डीपर मेडिटेशन टेक्निक शिकवले जातात. स्वतःमध्ये चेंज आणखीन डीपर लेवलला कसं आणायचं, आणि मेडिटेशनचा वापर सायंटिफिकली काय होतं आणि सायंटिफिकली कसं आणायचा हे पुढे त्या 10 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये होतं. म्हणून सेल्फ हिलिंग, सेल्फ रेग्युलेशन आणि सेल्फ केअर वर्कशॉप. आणि नंतरचा वर्कशॉप आहे त्याला को रेग्युलेशन वर्कशॉप. आपल्या रिलेशनशिप कशा हील करायच्या. आपल्या जीवनातल्या प्रत्येकामध्ये हा रिलेशनशिप प्रॉब्लेम असतात, रिलेशनशिप मध्ये तणाव असतो, आणि हा तणाव कदाचित आपल्या आजारांचं महत्वाचं कारण असतं, आणि बरेचदा रिलेशनशिप हील कशा करायची आपल्याला माहिती नसतं. आणि म्हणून जर का रिलेशनशिप आपल्याला हील करता आल्या तर आणखीन सुंदर बदल आणतो. म्हणून तो हा को रेग्युलेशन म्हणजे एकासोबत दुसऱ्याला रेग्युलेट कसं करायचं हा वर्कशॉप, हा 4था वर्कशॉप आहे. अशा प्रकारच्या निर्णय कार्याच्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, जेणेकरून खरोखर आपण एकमेकाला दुरुस्त करू शकू, चांगलं करू शकू. आणि ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की आपण खरोखर आपल्यामध्ये बदल करायचा आहे, त्या सगळ्यांचं यामध्ये स्वागत आहे. आणि फार सोपी पद्धत आहे. तर आमचे कोऑर्डिनेटर्स डॉक्टर संध्या जाडसे, चंद्रकांत जाधव, की आमचे मेसेज किंवा मला तुम्ही डायरेक्ट फक्त व्हॉट्सअप करायचं, सर आय एम रेडी, आय वॉन्ट टू जॉईन. ओके, कन्फर्म आहे म्हटलं, मग तुम्हाला पेमेंट लिंक वगैरे सांगते. फक्त 5 रुपयामध्ये करायचं तुमच्यापर्यंत पोहोचते, आणि त्याचा सुंदर फायदा. आणि मला खरोखर आनंद होईल तुम्ही त्याचा फायदा घेतला तर. आज मोठमोठे 5 स्टार हॉस्पिटल्स आहेत तुम्हाला वेलकम करायला, पण जर का याच्यातून आपण स्वतःला वाचू शकलो, स्वतःची इम्युनिटी वाढू शकलो, स्वतःची ताकद वाढू शकलो, तर आपल्याला स्वतःमध्ये बदल करता येणार नाही का. हा डोळे दृष्टिकोन तुम्ही स्वतः घेऊ. जर का आपण या मार्गावर खरोखर चाललो तर आपण निश्चितपणे बदल आणतो. मला माझ्यामध्ये आणले, बऱ्याच लोकांमध्ये मी बदल पाहिले. फक्त एकच ड्रॉबॅक मी पाहिला या कार्यशाळेचा, तू मध्ये जर का आपण सोडलं त्याचा कुठलाही परिणाम पडत नाही. ही एक जीवनशैली आहे, हे ट्रेनिंग नाही आहे. ही एक जीवनशैली आहे जी आपल्याला आयुष्यभर जोपासायची आहे, आयुष्यभर प्रगती करायची आहे. आणि आपल्या चांगल्या आरोग्याशिवाय आपल्याला आणखीन काय पाहिजे. आरोग्य ही आपली प्रत्येकाची गरज आहे. जगातला एकही व्यक्ती नाही ज्याला आरोग्य नको असतं. म्हणून एक सुंदरपणे म्हणता येतात, हेल्थ इज नॉट एव्हरीथिंग, बट विदाउट हेल्थ एव्हरीथिंग इज नथिंग. जर का आपल्या सुंदर मार्ग मिळत आहे तर या मार्गावर का नाही चालायचं. हे सायकल स्वारासारखं आहे. सायकलवाला मागे पकडून राहतो. आपण लहानपणी अशीच सायकल शिकलो, हळूहळू पुढे पुढे पाड्या मारत पुढे जातो, तिने आपल्याला कधीच सोडलाय पता लागत नाही, आपण सायकल शिकतो. तसंच या मार्गावर जर का आपण पुढे पुढे जायला लागलो, आपल्यामध्ये चेंज आणायला लागला, तर माझी गरज राहत नाही, तुम्ही स्वावलंबी बनता. आणि मला खरोखर आनंद होईल जर तुम्ही स्वतःमध्ये बदल करून आणला.
हाच याचा एकमेव उद्देश आहे. तर एवढं मग मी थांबतो. तुम्हाला कुठल्याही शंका असेल त्यापैकी 10 मिनिटं आपण डिस्कस करूया. एनी क्वेश्चन? कुणाला शंका असेल मोकळं विचारा. पटले की कन्सेप्ट तुम्हाला? कोणाला काही कन्सेप्ट पटली, कोणाला काही अडचण वाटली, ही कन्सेप्ट पटली? हॅलो सर. हा बोला. हॅलो सर. हा बोला बोला. बोलू का सर? हा बिलकुल मग सर मी मनीषा माळी पुण्यावरून बोलते. हा पुण्यावरून बोलते सर मी. हा बोला. हा सर तुम्ही जे फीस सांगितली 5,000 रुपये आणि तुम्ही 4 वर्कशॉप सांगितले, तर ही फीस 4ही वर्कशॉपची आहे की इंडिव्हिज्युअल एका याच वर्कशॉपची? वर्कशॉपची या एका वर्कशॉपची? एका वर्कशॉपची. ओके. आणि आता पहिला वर्कशॉप झाल्यानंतर मग दुसरे त्याच्या कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे तसे होणार आहेत का, कसे होईल? आता मग तसंच एकदा तुम्ही त्या ग्रुपला जॉईन झाला तर तुम्हाला ते मिळत जाईल. लक्षात. आता ही जी पहिली वर्कशॉप आहे आपला उद्यापासून सुरू होत आहे. हा उद्यापासून सुरू होत आहे आणि नंतर मग ते आपल्या पुढचं तर कळेल. मग जसं तुम्ही त्या ग्रुपला जॉईन झाला पुढच्या माहिती पूर्ण मिळत राहील, आहे की नाही? ओके ओके चालेल चालेल चालेल. थँक्यू व्हेरी मच सर. आणखीन काही शंका आहे कोणाला? सर जे आपल्या मेडिटेशनच्या लिंक आहेत ना, हा हा हॅलो, हा तर त्या आपण रेग्युलर कशा हे करायचं? म्हणजे 4 ते 5 आहेत, तर अल्टरनेट डेज रोज एक करायची का? नाही तसं तुम्ही केव्हा येऊ शकता. ती जी मेडिटेशनची आहे तुम्हाला 4 व्हिडिओज मिळाले ना सध्या. तुम्हाला लक्ष्मी मॅडम बोलते ना. हा तुम्हाला 4 व्हिडिओज आहेत तुमच्याकडे ते सध्या. हा तर एक व्हिडिओ सकाळी करूया, एका दुपारी केला, संध्याकाळी असं पण सध्या करू शकता. किंवा ते लिंक सोबतही करू शकता. डिपेंड अपॉन युअर चॉईस. 15-15 मिनिटाचे आहेत ते साधारण. ते तुम्ही मोबाईलवर डाउनलोड करून त्याचा प्रॅक्टिस आणि आपोआप त्या अवस्थेत आणू शकता. ते पण कधी पण करता येतं. म्हणजे 4ही पण रोज करायची प्रॅक्टिस? हा केले 4ही केले चालते. आणि नंतर या व्हिडिओवर न करता स्वतः सूचना देऊन सुद्धा स्वतःमध्ये चेंज आणता येतो. ओके. व्हिडिओ तर असतोच. आपण समजा दुपारचं जेवण झालं, फालतू विचार करण्यापेक्षा लावला मोबाईल लावला, तो डाउनलोड ऐकून घेतला, रिपीट आपोआप येतात. वेगळं काय करायची गरज आहे. रात्री झोपताना पण करू शकतो आपण. पटलं की नाही? ओके सर. हा हा. आणखीन कोणाला काही मला शंका वाटलं असेल? रोजचा एक प्रॅक्टिस करायची का? नाही नाही नाही. जेवढं शेवटी ही अवस्था आहे, हे टूल्स आहेत आपल्याला. शेवटी हे आपल्याला आत्मसात करून स्वतःमध्ये ती स्टेट आणायची आहे, जी बॅलन्स स्टेट आहे म्हणून. आणि डिफिकल्ट सिच्युएशन ती आणायची. दॅट इज इंटेन्शन. म्हटलं ना. ओके सर, थँक्यू. कोणाला काही शंका असेल तर मोकळं विचारून घ्या. एनी क्वेश्चन? कुठली शंका असेल मोकळेपणे विचारून घ्या त्याबद्दल. आणि जी प्रॅक्टिस तुम्हाला फक्त आरामात खुर्चीमध्ये बसूनही केली चालते. असं खूप मी काही तुमच्या खूप व्यायाम मोठे करायचे गरज, पण हळूहळू एक आपण हसत खेळत पुढे जातोय. एनी क्वेश्चन? आणखीन कुठली शंका असेल मोकळेपणे विचारा. संध्या आहे का? येस सर. हा जस्ट शेवटचं ओपिनियन, युअर ओपिनियन. सर्वांना नमस्कार. ज्या लोकांनी आज सर्वांनी इंट्रोडक्टरी लेक्चर जॉईन केलं. मी पण सरांच्या संपर्कात साधारण 20 वर्षापासून आहे. आणि आपण बघतो की आजकाल म्हणजे प्रत्येक घरी एक डायबिटीजचा पेशंट किंवा हायपरटेन्शनचा पेशंट, जे आपण कुठलेही जे आजार असतात, जसं टायफॉइड झालं किंवा मलेरिया झालं, तर याला कुठलं तरी कारण असते. म्हणजे बॅक्टेरिया किंवा व्हायरस, अशा प्रकारे हे आजार होत असतात. पण जे ऍसिडिटी असते, हायपरटेन्शन असते, हृदयरोग असतो, हेडेक असते, याला कुठल्याही प्रकारचा व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे हे आपल्याला इन्फेक्शन होत नसते. मग हे आपल्याला आजार का बरं होतात? तर हे आजार जे आपण जीवनशैली जी आहे आपली, आहार विहार आणि आपली जी वागणूक असते, याचा आपल्या शरीरावर
ह्या मनाच्या अवस्थेचा आपल्या शरीरावर परिणाम पडत असतो आणि ह्या गोष्टींमुळे आपल्याला हे आजार होत असतात. ऍसिडिटी होते तर त्याच्या आम्हाला अभ्यासात शिकवताना जे कारण दिलेले असतात आहारामुळे, विहारामुळे. पण स्ट्रेस जे असते ते जर आपण घेतलं नाही तर आहाराचा पण आपल्या शरीरावर उत्तम परिणाम पडत असतो. म्हणजे मनामुळे हे शरीराचे आजार आपल्याला डेव्हलप होतात. आणि जसं सरांनी सांगितलं, की मनाची ही एक स्पेसिफिक अवस्था आपण जर दिवसभर टिकवून ठेवली किंवा विचार कसे करायचे हे आपल्याला स्वतःलाच कळत नसते. कुठल्याही गोष्टीचा विचार कसा करायचा किंवा समोरची व्यक्ती आपल्याला जर काही बोलली, तर त्याचा आपल्या मनावर किती परिणाम करून घ्यायचा किंवा त्यामध्ये आपली ढाल कशी उभी करायची, कुठल्या व्यक्तीच्या बोलण्याचा, आपल्या बॉसच्या बोलण्याचा, मैत्रिणींचा, आजूबाजूंच्या किंवा घरचे जे आपले फॅमिली रिलेशन असतात. तर ह्या गोष्टींचा आपल्या मनावर परिणाम कसा होऊ द्यायचा, कितपर्यंत होऊ द्यायचा, हे सगळं आपल्या हातात असते. आणि ही जी वॉल उभी करणं आणि एक मनाची जी अवस्था असते ती आनंदी आणि खुश अवस्था दिवसभर कशी ठेवणं, हे मी सरांकडून शिकलेली आहे आणि हे वर्कशॉप केल्यामुळेच मला ही माहिती मिळाली. अन्यथा आपण संस्काराचंच सगळं अवलोकन करत असतो. जशी आई-वडील किंवा आजूबाजूचे मित्र-मैत्रिणी आपल्यासोबत किंवा जे आजूबाजूचं वातावरण आपण बघत असतो, तेच आपण फॉलो करत असतो. आपल्याला जीवन जगायचं कसं हेच कळत नसते. आपण सतत टेन्शनमध्ये, विचारांमध्ये, भविष्याचा विचार करत राहतो. भूतकाळातला विचार, ज्या घटना घडून गेलेल्या असतात, त्याचाही सतत विचार करत राहतो आणि आपला जो प्रेझेंट म्हणजे वर्तमान असतो, तो आपण खराब करतो. तर हा वर्तमानामध्ये आजचा दिवस कसा चांगला जगायचा, हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि पुढचं तुमचं भविष्य तुम्हाला चांगलं करायचं असेल, तुमच्या मुलांना चांगलं घडवायचं असेल, तर मला असं वाटते की ह्या क्लासमधून ते आपल्या सगळ्यांना ज्ञान मिळेल आणि त्याचा तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल. म्हणजे हा स्वतःला फायदा होत नाही, तर आपण चांगलं झालो, तर आपण आपली फॅमिली चांगली करतो, आपल्या आजूबाजूचे रिलेशन चांगले करतो आणि आपण जी आपल्या अवती-भोवती मंडळी असतात, ती आपोआप चांगली व्हायला लागतात आणि हा परिणाम कसा होतो, म्हणजे असा जादूसारखा होतो. कळत पण नाही आपल्याला की आपल्यामध्ये चेंजेस कसे येतात. फक्त स्वतःची मनापासून तयारी लागते आणि थोडी आपल्याला मेहनत घ्यावी लागते. त्या गोष्टींची आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते. तुम्ही बघितलं असेल विहिरीतून आपण पाणी काढलं सतत, तर त्या दगडावर सुद्धा ती दोरी घासल्याने तो दगड सुद्धा झिजतो. तर मनाची ही अवस्था सतत टिकून ठेवण्यासाठी आपण सरांनी सांगितलेले मेडिटेशन आणि विचारांमध्ये केलेले बदल जर सतत केले, तर आपण कितीही वाईट असेल तरी आपल्यामध्ये म्हणजे चांगलं कन्व्हर्शन व्हायला लागते आणि आपण एक चांगली व्यक्ती बनतो आणि आजूबाजूच्यांना पण चांगलं घडवतो. तर तुम्ही या सगळ्यांचा म्हणजे लाभ घ्या कारण की हे कुठे शिकवल्या जात नाही, कोणालाही माहीत नसते. मला सुद्धा जे मी मेडिकल सायन्समध्ये शिकली, ते खूप वेगळं होतं आणि जे काय अनुभवलं ह्या क्लासमधून ते खूप वेगळं होतं आणि याचा मला आणि माझ्या फॅमिलीला खूप जास्त फायदा झालेला आहे. आणि मी म्हणजे अशी तुम्हाला रिक्वेस्ट करते, की आपण कुठल्याही गोष्टीवर खूप खर्च करतो. आपल्याला असं वाटतं, "अरे 5,000 फी आहे." पण जेव्हा आपण आजारी पडतो आणि दवाखान्यात 2-3 दिवस जरी हायपरटेन्शन किंवा हृदयविकार किंवा ॲसिडिटीसाठी ॲडमिट झालो, तर 3-4,000 असेच निघून जातात. मग आपण आजारी पडू नाही म्हणून जर काही उपाययोजना केल्या म्हणजे आपण हे जर असं करत राहिलो अवलोकन ह्या सर्व गोष्टींचं, मेडिटेशनचं, व्यायामांचं आणि विचारांमधील बदल जे अंगीकारले, तर आपल्याला दवाखान्यात ॲडमिट व्हायची सुद्धा गरज पडणार नाही, असं माझं स्वतःचं अनुभवाचं हे बोल आहेत. म्हणजे मी तुम्हाला इथे अट्रॅक्ट करणं किंवा असा माझा कुठलाही उद्देश नाही. पण यांनी प्रत्यक्ष आम्हाला चांगला फायदा झालेला आहे. आणि मागच्या क्लासमध्ये माझी मैत्रीण डॉक्टर रश्मी अडचुले यांनी पण जॉइन केलं होतं. त्यांनी तो क्लास जॉइन केला, तर तिने पण 2 मिनिट व्यक्त करावं, की तिला ह्या क्लासचा कसा फायदा झाला किंवा काही फायदा झाला की नाही झाला. तिने पण 2 मिनिट सांगावं. डॉक्टर रश्मी अडचुळे. हॅलो, नमस्कार. सर्वजण मला ह्या म्हणजे संध्यानीच मला आधीपासून 2-3 वर्ष आधी सांगितलं होतं. तर मी खरोखर वाट बघत होती, की मला ह्या जो वेगळा प्रकार आहे, म्हणजे मेडिकलमध्ये मी तर आहेच. मला डायबिटीज असल्यामुळे मी खूप डॉक्टरांकडे फिरली. पण मला जे प्रॉपर गाईडन्स किंवा म्हणजे मला जे वाटत होतं ते मला इथे सरांच्या सेशनमध्ये मिळालं. म्हणजे मी जे शोधत होते, मी सरांना सांगितलं, पण सर मी रेग्युलर व्यायाम करते, डाएट करते, सगळं फॉलो करते प्रॉपर, पण माझी शुगर लेवल डाऊन होत नाहीये.
तर माझा रिझन पण सगळ्यांनी सांगितलं होतं स्ट्रेस आहे, पण ते स्ट्रेस कसं कमी करावं हे मला आतापर्यंत कुणी शिकवलेलं नव्हतं, किंवा याचा वे जो आहे तो मला मिळत नव्हता कुठूनच. पण थँक्स टू संध्या की त्यांनी मला ह्या सरांना भेट झाली आणि तुमच्या सेशनला जॉईन केलं, त्याच्यामुळे मला हा एक मार्ग, खूप सुंदर मार्ग मिळाला. आता मी रोज फिरते, हे करते, पण मला जे आता रिलॅक्स फील होत आहे ना, ते माझं मलाच माहितीये की मला किती छान वाटत आहे आता. म्हणजे ह्या सेशन नंतर म्हणजे मी तर सर तुमचा मेसेज आला की लगेच रिप्लाय करते, किंवा तुम्ही जर म्हटलं की मी लगेच जॉईन होते. म्हणजे इगरली कामं सोडून बसत असते मी ऍक्च्युअली सगळे, की मला हे करायचं आहे आणि मला खूप आनंद होता याचा आणि खूप फायदा झाला मला याचा. तर धन्यवाद खूप धन्यवाद. सुंदर सांगतायत सर, आणि तुम्ही जर त्यांच्या मनापासून जर केला प्रत्येकाला, तर प्रत्येकाला खूप सुंदर अनुभव येतील. इव्हन तुमचे आजूबाजूचे लोक पण तुम्हाला जे अप्रिशिएट करतील किंवा जे कमेंट्स करतील ना, त्याहून लक्षात येईल तुम्हाला की तुमच्यात बदल झालेला आहे म्हणून. आणि तो मी अनुभवते सर. आता तुमचं सेशन संपल्यापासून समजा आता 15-20 दिवस झाले, थँक्यू. तर मला पण जाणवतंय आणि माझ्या आजूबाजूचं सर्कल पण मला ते कॉम्प्लिमेंट देत आहेत त्या गोष्टीचा. व्हेरी गुड व्हेरी गुड. याचा मला खरोखर आनंद होतो. तुम्ही जेव्हा बदल करता ना, मला जर आपण जे मेहनत घेतो त्याचा खरोखर मला मनापासून आनंद मिळतो. आणि शेवटी कुठल्याही डॉक्टरला तेच वाटेल, इव्हन युअर ह्युमन बिंग म्हणून तेच वाटेल ना. हा, कुठल्याही ह्युमन बिंगला दुसरं ह्युमन बिंग चांगलं व्हावं हेच वाटत असतं ना. तेच फिलिंग आहे. धन्यवाद. बरोबर sir. हम्म. चल, कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता, नाही तर आपण Okay, मीटिंग sir. क्लोज करूया. आणि जस्ट उद्या मला फक्त मेसेज दिला तरी चालते, वी आर रेडी, देन यू कॅन जॉईन. ओके, एनीवन कॅन जॉईन. Okay, so shall we end the meeting?